आईला उपचारासाठी दवाखान्यात घेऊन जात असताना सिरसमुद्रुक इथे डिग्रसवानी रस्त्यावरील एका वळणावर दुचाकीला बुधवारी रात्री 10:30 वाजण्याच्या सुमारास अपघात झाला। या अपघातात दुचाकीवरील वडील, मुलगा आणि आई या तिघांचा मृत्यू झाला। या घटनेमुळे डिग्रसवानी गावावर शोककळा पसरली आहे। हिंगोली तालुक्यातील डिग्रसवानी येथील कलाबाई कुंडलिक जाधव वय 60 यांची तब्येत ठीक नव्हती। 10 जानेवारी रोजी रात्री 10:30 वाजता पती कुंडलिक श्रीपती जाधव वय 65 व मुलगा आकाश कुंडलिक जाधव वय 30 हे कलाबाई यांना दुचाकीद्वारे सिरसमुद्रुक येथील रुग्णालयात उपचारासाठी घेऊन जात होते। डिग्रसवानी ते सिरसमुद्रुक दरम्यानच्या वळणावर दुचाकीला अपघात झाला। रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात दुचाकी कोसळली। या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला। ही घटना 11 जानेवारी रोजी सकाळी 8:30च्या सुमारास उघडीस आली। त्यानंतर बसपा ठाण्याच्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह शवविच्छेदनासाठी हिंगोलीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले। अपघाताप्रकरणी नोंद घेण्याची प्रक्रिया बसपा पोलीस ठाण्यात सुरू होती। दरम्यान दवाखान्यात पोहोचण्यापूर्वी जाधव कुटुंबातील तिघांना काळाने गाठल्याने डिग्रसवानी गावावर शोककळा पसरली आहे।